हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. ऑन अ नंबर लाईन कोऑर्डिनेट्स ऑफ PQR आर 3, -5 and 6 respectively. स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. नंबर लाईनवरती 3 पॉईंट्स आहेत. पॉईंट P, पॉईंट Q अँड पॉईंट R. आणि या 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. पॉईंट Pचा कोऑर्डिनेट आहे 3, पॉईंट Qचा कोऑर्डिनेट आहे -5 अँड पॉईंट Rचा कोऑर्डिनेट आहे 6. आणि आपल्याला या ठिकाणी 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ही स्टेटमेंट्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे आपल्याला विथ रिझन लिहायचं आहे. आता पहा आपल्याला हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा आपल्याला. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स P अँड Q प्लस डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स Q अँड R इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स P अँड R. आता हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला विथ रिझन लिहायचं आहे. आता काय करावं लागेल आपल्याला. प्रथम आपल्याला P आणि Q या 2 पॉईंटमधील डिस्टन्स काढून घ्यावं लागेल. पॉईंट Q आणि पॉईंट R या 2 पॉईंटमधील डिस्टन्स काढून घ्यावं लागेल. आणि पॉईंट P अँड पॉईंट R या 2 पॉईंटमधील डिस्टन्स आपल्याला काढून घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला या 2 डिस्टन्सची सम जर या थर्ड डिस्टन्स एवढी मिळाली तर हे स्टेटमेंट काय असणार आहे. ट्रू असणार आहे. म्हणजेच जर आपल्याला LHS आणि RHS ही लेफ्ट साईड आणि राईट साईड जर इक्वल मिळाली तर आपण काय म्हणणार हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि जर आपल्याला LHS आणि RHS इक्वल मिळाले नाहीत म्हणजेच या 2 डिस्टन्सची सम आपल्याला या थर्ड डिस्टन्स एवढी मिळाली नाही तर आपण काय म्हणणार हे स्टेटमेंट फॉल्स आहे. हा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. काय दिलेलं आहे आपल्याला. पॉईंट P, पॉईंट Q आणि पॉईंट R चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P, पॉईंट P चा कोऑर्डिनेट काय आहे 3 इज 3. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट Q इज -5. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट Q इज -5. आणि पॉईंट R चा कोऑर्डिनेट काय आहे 6. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट R इज. आता प्रथम आपण डिस्टन्स फ्रॉम P टू Q, डिस्टन्स फ्रॉम Q टू R आणि डिस्टन्स फ्रॉम P टू R काढून घेऊ. आता प्रथम आपण डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स P अँड Q काढून घेऊ. आता या 2 पॉईंटमधील डिस्टन्स काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. लार्जर कोऑर्डिनेटमधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करावा लागेल. प्रथम आपण या 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. पॉईंट Pचा कोऑर्डिनेट काय आहे 3 आणि पॉईंट Qचा कोऑर्डिनेट काय आहे -5. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P अँड Q आर 3 अँड -5 रिस्पेक्टिवली. आता या 3 अँड -5 मध्ये ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे. 3 इज द ग्रेटर नंबर. 3 हा लार्जर कोऑर्डिनेट आहे. देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम P टू Q इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट काय आहे 3 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे -5. -5 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. 3 मायनस मायनस प्लस होईल. 3 + 5 इज इक्वल टू 8. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स फ्रॉम P टू Q किती मिळालं 8. आता आपण डिस्टन्स QR काढून घेऊ. डिस्टन्स QR इज इक्वल टू. आता या दोन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण लिहून घेऊ. पॉईंट Qचा कोऑर्डिनेट काय आहे -5 अँड पॉईंट Rचा कोऑर्डिनेट काय आहे 6. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q अँड पॉईंट R आर -5 अँड 6 रिस्पेक्टिवली. पॉईंट Qचा कोऑर्डिनेट आहे -5, पॉईंट Rचा कोऑर्डिनेट आहे 6. -5 अँड 6 रिस्पेक्टिवली. आता -5 अँड 6 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 6 हा ग्रेटर नंबर आहे. देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम Q टू R इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे 6 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट काय आहे -5 इज इक्वल टू 6 मायनस मायनस काय होईल प्लस. 6 + 5 इज इक्वल टू 11. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स फ्रॉम Q टू R किती मिळालं 11. आता आपण डिस्टन्स फ्रॉम P टू R काढून घेऊ. डिस्टन्स PR इज इक्वल टू. आता आपण पॉईंट P आणि पॉईंट R चे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. पॉईंट P चा कोऑर्डिनेट आहे 3 आणि पॉईंट R चा कोऑर्डिनेट आहे 6. लिहून घेऊ आपण. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P अँड पॉईंट R आर 3 अँड 6 रिस्पेक्टिवली. आता 3 अँड 6 मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 6 इज द ग्रेटर नंबर. देअरफॉर डिस्टन्स फ्रॉम P टू R इज इक्वल टू
लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे 6 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता आहे 3. 6 मायनस 3 किती येईल 3. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स फ्रॉम पी टू आर किती मिळालं 3. आता आपण एक फर्स्ट स्टेटमेंट लिहून घेऊ. आता आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा. डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू प्लस डिस्टन्स फ्रॉम क्यू टू आर इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम पी टू आर. म्हणजेच जर आपल्याला या 2 डिस्टन्सची सम या थर्ड डिस्टन्स एवढी मिळाली तर हे स्टेटमेंट ट्रू असणार आहे. आणि जर आपल्याला या 2 डिस्टन्सची सम थर्ड डिस्टन्स एवढी मिळाली नाही तर हे स्टेटमेंट फाल्स असणार आहे. म्हणजेच जर आपल्याला LHS आणि RHS इक्वल मिळाले तर हे स्टेटमेंट ट्रू असणार आहे. आणि जर आपल्याला LHS अँड RHS इक्वल मिळाले नाही तर हे स्टेटमेंट फाल्स असणार आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण LHS लिहून घेऊ. काय दिलेलं आहे LHS डिस्टन्स फ्रॉम P टू Q प्लस डिस्टन्स फ्रॉम Q टू R इज इक्वल टू. आता डिस्टन्स फ्रॉम P टू Q किती मिळालं पहा आपल्याला. डिस्टन्स फ्रॉम P टू Q 8 आणि डिस्टन्स फ्रॉम Q टू R 11. म्हणजेच काय येईल पहा 8 प्लस 11 इज इक्वल टू 19. LHS किती मिळालं आपल्याला 19. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता RHS काय दिलेलं आहे डिस्टन्स फ्रॉम P टू R. RHS इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू R. डिस्टन्स फ्रॉम P टू R किती मिळालं आपल्याला 3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 LHS आणि RHS आपल्याला इक्वल मिळालेले नाहीत. LHS किती मिळालं 19. RHS किती मिळालं 3. म्हणजेच आपल्याला LHS आणि RHS इक्वल मिळालेले नाहीत. पण फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 LHS इज नॉट इक्वल टू RHS. म्हणजेच हे स्टेटमेंट फाल्स आहे. या ठिकाणी आपल्याला या 2 डिस्टन्सची सम ही या थर्ड डिस्टन्स एवढी मिळालेली नाही. म्हणजेच हे दिलेलं स्टेटमेंट काय आहे फाल्स आहे. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज फाल्स. नेक्स्ट स्टेटमेंट लिहून घेऊ आपण. आता सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला डिस्टन्स फ्रॉम P टू R प्लस डिस्टन्स फ्रॉम R टू Q इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू Q. या 2 डिस्टन्सची सम ही थर्ड डिस्टन्स एवढी मिळाली तर आपण काय म्हणणार हे स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणजेच LHS आणि RHS इक्वल मिळाले तर हे स्टेटमेंट ट्रू असणार आहे. पहा सॉल्व करू आपण. LHS लिहून घेऊ आपण. LHS काय आहे LHS म्हणजेच लेफ्ट हँड साईड. डिस्टन्स फ्रॉम P टू R प्लस डिस्टन्स फ्रॉम R टू Q इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू R किती मिळालं आपल्याला 3 प्लस डिस्टन्स फ्रॉम R टू Q. R टू Q आणि Q टू R दोन्ही काय असणार आहे इक्वल असणार आहे. डिस्टन्स फ्रॉम R टू Q किती मिळालं आपल्याला 11. 3 प्लस 11 14. म्हणजेच LHS काय मिळालं आपल्याला 14. RHS लिहून घेऊ आपण. RHS इज इक्वल्स टू डिस्टन्स फ्रॉम P टू Q. आता डिस्टन्स फ्रॉम P टू Q किती मिळालं आपल्याला 8. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS आणि RHS आपल्याला इक्वल मिळालेलं नाही. म्हणजेच या 2 डिस्टन्सची सम आपल्याला या थर्ड डिस्टन्स एवढी मिळालेली नाही. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 LHS इज नॉट इक्वल टू RHS. म्हणजेच हे दिलेलं स्टेटमेंट फाल्स आहे. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज फाल्स. थर्ड स्टेटमेंट लिहून घेऊ आपण. स्टेटमेंट 3 काय दिलेलं आहे आपल्याला डिस्टन्स फ्रॉम R टू P प्लस डिस्टन्स फ्रॉम P टू Q इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम R टू Q. प्रथम आपण LHS लिहून घेऊ. LHS इज इक्वल्स टू डिस्टन्स फ्रॉम R टू P प्लस डिस्टन्स फ्रॉम P टू Q. डिस्टन्स RP किती मिळाला आपल्याला 3. RP म्हणजेच PR. RP आणि PR काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स फ्रॉम R टू P किती मिळालं 3 प्लस डिस्टन्स फ्रॉम P टू Q. डिस्टन्स फ्रॉम P टू Q किती मिळालं 8. 3 प्लस 8 इज इक्वल टू 11. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. RHS लिहून घेऊ आपण. RHS इज इक्वल्स टू डिस्टन्स फ्रॉम R टू Q. आता डिस्टन्स फ्रॉम R टू Q किती मिळालं आपल्याला 11. R टू Q म्हणजेच Q टू R. त्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 LHS इज इक्वल टू RHS. LHS किती मिळालं आपल्याला 11. RHS किती मिळालं 11. म्हणजेच LHS आणि RHS आपल्याला दोन्ही इक्वल मिळालेले आहेत. म्हणजेच हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे ट्रू आहे. या 2 डिस्टन्सची सम ही या थर्ड डिस्टन्स एवढी मिळालेली आहे. म्हणजेच हे स्टेटमेंट ट्रू आहे. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. फोर्थ स्टेटमेंट लिहून घेऊ आपण. डिस्टन्स फ्रॉम P टू Q
मायनस डिस्टन्स फ्रॉम P टू R इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम Q टू R. आता आपल्याला फोर्थ स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा. या टू डिस्टन्सची सबट्रॅक्शन ही या थर्ड डिस्टन्स एवढी मिळाली तर हे स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. आणि जर या टू डिस्टन्सची सबट्रॅक्शन या थर्ड डिस्टन्स एवढी मिळाली नाही तर हे स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. LHS लिहून घेऊ आपण. LHS इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम P टू Q मायनस डिस्टन्स फ्रॉम P टू R. डिस्टन्स फ्रॉम P टू Q, डिस्टन्स फ्रॉम P टू Q किती मिळालं, 8 मायनस डिस्टन्स फ्रॉम P टू R. डिस्टन्स फ्रॉम P टू R किती मिळालं, 3. 8 मायनस 3 इज इक्वल टू 5. याला देऊ इक्वेशन नंबर 1. आता RHS लिहून घेऊ आपण. RHS काय आहे, डिस्टन्स फ्रॉम Q टू R. आता डिस्टन्स फ्रॉम Q टू R किती मिळालं पहा आपल्याला. डिस्टन्स फ्रॉम Q टू R 11. डिस्टन्स फ्रॉम Q टू R किती मिळालेलं आहे, 11. याला देऊ इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 LHS आणि RHS आपल्याला इक्वल मिळालेले नाहीत. LHS किती आहे 5, RHS किती मिळालं आपल्याला 11. म्हणजेच LHS आणि RHS इक्वल मिळालेले नाहीत. म्हणजेच हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे. आन्सर लिहू आपण. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 LHS इज नॉट इक्वल टू RHS. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.